यायला शिकायची हे आगर नेले होते वाटोळं करून टाकलं आगर ही तुझं दिलं करून टाकलं कोणाचं वाटोळं करून टाकलं दुसऱ्याची वस्तू किंमतच नाही त्याच्यामुळेच बायको बोलत होती शांती म्हणत होती त्या नाम्याला काही देऊ नका पण म्हणलं जोडी झाले बरं जाऊ द्या हे काही हे आता बायकोचे बोलणे खाजी पाळी शांती लय बोललं आता मला हे शांतीचं लय पाय डोकं आउट होऊ नये काय सांगत हे वाटोळं करून टाकलं हा काय करू राहिले काय हे फण दिले केले त्या नाम्याला दिले तो ऐकलं नाही म्या त्या नाम्याने केलं वाटोळं सगळं त्या फणाचं वाकून टाकली हात काटा काटा बाय म्हणजे नाम्याला दिलं होतं हा ना इकडे या बाहेर नाही तुम्हाला कोणी सांगितलं तर नाम्याला फोन द्या नाम्याला फोन द्या असं दिलं का म्हणलं जाऊ दे आपण बी काय मागितलं तर ते बायकोला पुढं करतोय तू नाम्या आता म्हणलं त्या दिवशी कुरड्या करायच्या होत्या तर कुरड्याचा सोऱ्या आणायला गेले तर घरात होता तरी त्याच्या बायकोला मागून म्हणतो सांग का कुरड्याचा सोऱ्या नाहीये किती हरामखोर आहे तो नाम्या नाही त्याला आता वस्तूच नाही आणि आपण एवढले मोठाले फंड त्याला देते तुम्हाला लाज वाटत का ती पाचही वाकवली तिकडे पाचही वाकून ठेवली तुम्हाला ना खरंच आकलीचा भाग नाही का काय करते काय नटही दिली केली फार अवघड डोकं त्याला आजपासून वस्तू द्यायची नाही मी जाय मा बायको शांती मला काही येऊ नको त्याला डायरेक्ट याच भाषा तुम्हाला शहाणपणा कोणी करायला सांगितलं दिलं बाबा आता ती काय सांगती प्रेमाच्या पोटी तो देतो का वस्तू आपल्याला जाऊ दे आता जाऊ दे चाली एकदा झालं ना जाऊ दे आजपासून जर तुम्ही मला नाही विचारता एक जरी वस्तू दिली ती काही 1-2 रुपयाची वस्तू का आज एवढ्या मला मागाच्या वस्तू आहे आणि आता द्यायचं तू ती वस्तू त्याला सांग मा बायको शांती कर येऊ नको जाऊ नको नाही तुमच्याकडे पाहते ना मी आता तुम्ही फक्त एखादी वस्तू द्या त्यांना नाम्याला कोणाला दिली तर काही नाही पण त्यांना आम्हाला अजिबात नाही द्यायची तो आहे ना तोले फुकट खाऊन आम्ही जाऊ दे चाल आता काय करायचं काय काय आली तू अहो मामेव नाही येऊ राहिलाय कोण साडू हा का दाजी येऊ राहिले ते ना तुम्ही काय करा मला आहे ना 1 किलो मटण आणून द्या बरं तुला मटण आणून देत पण तुला माहिती का मला जावं लागेल ना रे कुठं त्या कशाच्या पोराचा सुपारीचा कार्यक्रम नाही का अरे आपल्या जवळचा माणूस आहे तू म्हणजे आता तुम्ही त्या कच्याच्या पोराच्या सुपारीचे कार्यक्रम त्याची बायको काही लागलं तो मदत करते तो जवळ येऊन बसती आणि तिच्या पोराच्या सुपारी नाही गेलं तर ती तुलाच बोलल अहो पण आज दाजी येणार आहे काय नाही साडू मामाला चांगला आहे तसं काही नाही साडू बरोबर काही जेव खाऊ घाल आता मटण आणून देतो काय कर नाही जाऊ दे सुपारीला नका जाऊ नको असं नको करू त्याची बायको तुलाच बोलल म्हणशील माझ्या हराला का बरं सुपारी लावलं पाहुणे आले होते घरी हा म्हणता येईल पण पाहुणे म्हणशील मग मा पोराचं गडी लगीन होणार काय असं होतंय ना गडी नाही आता तू एक कर मटण आणून देतो तुला पदशीर तू एक काम कर मटण बिटण आणून देतो साडूला जेव खाऊ घाल पण माझी दाजी म्हणशील साडू मुद्दाम निघून गेला कारण त्याला 95 जायला लागेल म्हणून नाही साडू लय माझ्या राजी मावाली पण आता काय करायचं त्यांच्या घरी गेला तुमची किती ठेप ठेवी लय ठेप ठेवी मटण आणते दारू पाहिजे त्या मोकार आणि मग आथरायला पांघरायला गाद्या बिद्या आतून पद्धतशीर राहते आणि मग तुमच्या घरी आल्या तुम्ही नसल्यावर त्यांना कसं वाटत काय नाही आता देऊ काही मुकामाला एखाद दिवस साडूला मुकामाला आपल्याकडे बोलू त्याच्या पोराची बरं नेमकी आज त्याच्या आता आपल्याला माहिती होतं का तू सकाळी आला दाजीला हा म्हणून बसले येऊ दे साडू आला ना जेव खाऊ घाल पद्धती चाल मी देतो तुला मटण आणून बरं मग घेऊन या 1 किलो आणा ताजा आणा बरं हा गुलाबला सांगितले हा तो गुलाबला सांगा ताजा आपला घरगुती माणूस आहे तो काय मग आपल्याला ताजं देतो तो दुसरं शिळ मटण नाही देत आता लगेच मसाला काढीते झणझणीत भाजी बनव दाजीला आहे ना महागचं मटण लय आवडत चालूच राहते त्यांना ना लग्नाच्या आधी पण मी करून द्यायचे ना झणझणीत मटण हा त्याच्यामुळे ते मला वाटतं ते मटणाच्याच आशेने येऊ राहिले वाटत त्याने माहिती का कालवाल चांगली करते मेवणी त्याच्यामुळे बाई काही नाही मग मी जाऊ का हा जाय या मग घेऊन मटण घेऊन येतो मी बरं आता आहे ना मटण आणतो ते गुलाबला सांगतो चांगलं मटण दे बाबा साडू लई दिवसांनी येणार रे आली नाम्याला आजपासून वस्तू द्यायची नाही हे शांतीचं बोललं मला ऐकायची पाळी आली आईला बायको मला कधीच बोलत नाही पण आज बोलली बुवा कारण का तिची काही चुक आहे वस्तूमुळे बोललं नाही तर काय पैसे लागत आहे काय करणार ती बायको सुद्धा अशी एक बाणगडी जाईल जातो मटण घेऊन येतो आता असं करतो चला गाड जात आहे ना मी फोन केला आता मी कसं दिसतंय काय माहिती केस आहे कसं काय माहिती इथं कामवाडी नाही चाललो आता मेवणी हातचं मटणच खातो आज लय तिथचं गेलोच नाही मेवणी साडू तर काही बळ माई बायको म्हणे ना तिच्यापेक्षा आहे ना माझ्या मेवणीच्या हाताला चव इतकी भारी आहे अशी बरी मटण बरी दे ना का किती खावं माणसानं फार बोटं चाटोस तर माझी मेवणी ना दिसायला अशी भारी दिसती गुणात इतकी भारी आहे
माझ्या बायकोला काय करते मी माझ्या बायकोचं आहे ना आता मटण खायचं बंद करून टाकलं तिला बनवताच येत नाही अजिबात चला आता आहे ना वाट पाहत आणि लग्नाच्या आधी आहे ना माझी मेवणी मला आहे ना करून द्यायची गाडची हां ती मला येऊ दाजी कधी ये जा माघारी तुम्ही काही टेन्शन ना घेऊ ती जाऊ गेली का तेव्हा करून द्यायची मला त्याच्यामुळे मेवणीला फोन केला होता तर मग मेवणी म्हणे या मग आता आपण जावा निघून मस्त दिसतंय ना पण लय म्हातारा नाही दिसत नाही आता बरं तिचं मेवणीच्या घरी गेलोच तू असं चला तर येतो बाई चल बाई एवढा चारा आणलं कापून मका आता आहे ना जनावरांना टाकायचं होतं पण हे जनावरांना लई त्रास देतं निमा तर पायाखालीच तुडून टाकी ते त्याच्यापेक्षा आहे ना आता थोड्या वेळानेच टाकी ते काय काय करू राहिली एवढ्या बाई आता दाजी आली काय मग कधी आले हे काय इतक्यातच हा ना हा अहो इतक्यातच तुमचं ध्यान हा. काढलं म्हणले दाजी येऊ राहिले हा. हे जनावरांना चारा आणला कापून मका हा हा म्हणले टाकील नंतर ते ना लई तुडी द्या गाड काढ नंतर टाकावं चल ये काय मध्ये पुढं आता घरात ये ना आता हा हा चला पाच चला तू तुला बघ पुढं नाही नाही मग मला बाहेर बसते काय दादा तुमची ना दाजी चेष्टा करायची सवय अजून गेलीच नाही चला मध्ये चला चहा ठेवते मग मी तेच म्हणलं साडू पुढे गेली काय दाजी हा. धरा पाणी ते पाणी हा दे हा. ऊन लय आहे ना लय ऊन काय बाई एवढं ऊन आहे का वाचे काय झालं नेमकं मोटरसायकल नाही आणली हा अगं इकडे बस तिकडे कुठे बसू राहिली कुठं नाही बरी खाली अगं वर बस वर बसू का वर बस हा. काय झालं मोटरसायकल नाही आणली नेमकं गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं आणि तुमची ती फोर व्हीलर गाडी कुठे ती फोर व्हीलर काय झालं बाहेर पाठवली हा भाडं लागलं तिला हा ना हा मग पोराला काय म्हणलं तू जाय मग भाडं घेऊन हा सर असं बाई तुमचं बरं आहे बाई फक्त हा भेटते आपल्याला 5-6 हजार रुपये पैसा कमीच आहे तुम्ही काय अगं मग गाडीला गंगा पैसे घातले ना मला तर ये दिलं शेतकरी पाहून सारखं करायला लागत आहे कष्ट दिवस आणि रात्री मग आता शेतकऱ्याशिवाय पर्याय नाही लागायचं हा त्याला पाणी द्यायचं येतं बरं साडू पुढे गेले काय साडू ना आवं नेमकं काय झालं हा नेमकं त्या काचेच्या पोराचा साखरपुडा आहे ना तुमच्या शेजारचा हा मग ते गेले साखरपुडा शेजारचे नाही म्हणते तिकडे खालच्या आळीला राहते हा हा पण मग आता कसं ते आमच्या काय प्रत्येक कार्यात राहते ना हा मग त्यांना म्हणले जाऊ नका माहिती आजी येणार आहे पण ते म्हणून नाही मी जातच म्हणून हा का मग गेलेच ते निघून असं दाजी लईच आता या टायमाला लईच लगबगीने काय काम काढलं नाही लग पाहिजे काय नाही म्हणलं चला लय तिचं गेलो नाही तो हा 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 मला तुझी खत वाटली तेव्हा कायची खत खत भेटायची का खत वाटले असं? हा हा खंत वाटली मला तेव्हा हा हा काय झालं रात्री स्वप्न घालती कोण तू हा का हा हा पण यायला म्हणलं सकाळी उठू पाहत हा आपण तर आपल्याच घरात झोपेले हा आणि स्वप्न तर पडले शांतीवर दाजी स्वप्न असं पडलं हा मला वाटलं मावली बाईक म्हणे इकून झोपेल हा आणि इकून शांती झोपेल भया, काय बोला ते दाजी तुम्ही हा ना हा ना मग काय झालं हा ते स्वप्नात मी उठून बसलो म्हणजे उठून बसलो हा मग पाहिलं मी हा तर इकडं तर मनी आहे मग नेमकं मला ना मनी चांगलं टाकून झोपायची सवय हा हा बरं का हा. आणि चांगलं टाकायला गेलो जेव्हा पडलो ना पलकाच्या खाली भया, काय दाजी तुमची सवय अजून गेलीच नाही का पलकाच्या खाली पडलो मी जेव्हा उठून पाहिलं हा चल म्हणलं मी मला शांतीवरून सपा पडलं इकडं मनीच कशी काय आणि मग विचार करतो शांती कुठे गेली म्हणजे तुम्ही काय तंगड कोणावर टाकीत होते मनीवर टाकेल हा हा म्हणले का नाही तसं पण पण मला तो आवड पडलं होतं सपा काय दाजी मी काय तुमच्या घरी झोपाईल मी इकडे मामा घरी झोपल ना अगं मग असं झालं हा. जेव्हा पाय टाकायला गेलो मनीवर ना हा जसं खाली पडलं पलकाच्या तर पायच मोरगाळा मावाला काय दाजी तुम्ही पण आता ह्या वयात तुम्हाला पाय टाकायची काय गरज आहे आता ती सवय लागेल ना पहिल्यापासून हा मग तुम्ही रोज तंगड टाकून झोपा हा बाई दाजी तुमचा पानचटपणा गेलाच नाही अजून आहे आता ना आता त्यात काय पाचटपणा आहे आता मी म्हणे भाई तूच सांग बरं हा आणि तुला तर माहिती आहे ना बरं मी लागणार आहे की तुम्हाला करून देत नव्हती काय पायात काय करून देत किती नव्हते? वखत मला बोलून घ्यायची तू काय आलं? चला म्हणा मा इकडं चला मा इकडं हा आपण काय बोलून घ्यायची मटण करायला हा मग तुम्हाला मटणाची भाजी आवडती का खायची? मग असं म्हणा ना पूर्ण वाक्य म्हणजे असं काय अर्धवट बोलू राहिले दाजी तुम्ही म्हणजे मग तुला काय वाटलं तुम्ही म्हणा तुम्हाला लग्नाची आधी करून द्यायची म्हणजे हे काय झालं फालतू बोलला हा काय बरं जाऊ द्या माय बहीण कशी म्हणी काय तिच्या हातचं मला तर काय आता पटतच नाही नाही बरी ना पण हा बरी बरी. बरोबर आहे ना हा पोर चांगली
आणि मग आपला तो समय दामे बरे आहे ना? हा दोन्ही चांगली बरे आहे ना? दामे गेला गाडी घेऊन पुढं यात्रेला नाही का मग भाडं लागलं ते हा हा तू गेलाय का? दामे हा साम्या घरीच भाड्यावर हा समाले हुशार पण आहे ना. बरं ताईचं पण चालेल बरं आहे ना? हा बरे तब्येत बरी आहे तिची? आज झालं आता ते काय का बरं? त्याला जळ वाट नाही काय काय हा तिच्या लई बाई पायांना बॅगा पडत लय जळ वाट त्याला पायांना नाही बरं का दादी एवढ्या. ए तू एवढी दिसत नाही आवड काय काय हा तुला ठोके कमी कामाचे उन्हात जाते का तू खोके म्हणजे मग तुला कुठं काय सांग बरं हा अहो, मा एवढं काम कोणीच करीत नाही. हा मी पाहिलं का मा साडू ते बारीक झालं पण तू अशी होत चालली हा गाडी तुले तुम्ही तुम्ही फुगली जात एवढं हा ते काय झालं लग्नाच्या आधी थोडी बारीकच होते हा ना पण मग हा काय नाही. म्हणजे तू काय गाडी दादी तुमची तब्येत लईच खराब झाली हो. गाडी विसरले काय हा हा कोण नाही नाही मग? दाजीला काय तुम्हाला आणि दाजी चेष्टा करायची सवय तुमची अजून गेलीच नाही का? हा ना हा बरं साडू येणार नाही लोक नाही ते आता साखरपुडा झाल्याशिवाय काची येते काय आपणच हा म्हणजे घरी हा घरी आहे आता मी स्वयंपाक करून ठेवले ना तुम्हाला. काय अशी भारी मटणाची भाजी बनवली म्हणले मला माहिती माझ्या दाजीला माचं मटण लय आवडते बरं खाता येईल मटण राहू दे घरी बरं, थांब कारण लग्नाच्या आधी तुम्ही ते खाल्ल्याशिवाय जात होते का? नाही जातच नव्हतं कारण तू आता इतकी चव आहे तुला सांगतो आहे का नाही? अगं घरापर्यंत वाज जात नव्हता बोटायचं मावाला मग अहो तुम्ही जेवण झालं तरी हो. अशी करीत वाज राहायचे यायचे. मला ते अजून आठवते. कुणी असं स्टँड याच्यावर भेटला वास हातात यायचा मसाला तुम्हाला माहित फक्त मटणाचीच आठवण येते त्याच्यामुळं तुम्ही मी जाताना सुद्धा किती रडत होते गावात सासरी निघाल तेव्हा. किती जीव मावाला तो मग आता मी मनीला म्हणले काय होतो नवरा का म्हणून एवढा रडतोय तर म्हण बाई ते घरी आले मला म्हण जाऊ दे म्हण मा मिळून सारखं मटण कुणीच करून नाही देत म्हण आणि मला त्याच लय ध्यान येत म्हण. लय पोटवर जेवायचं हा स्वतः मा बायकोच्या हातचं कधी मी खाल्लं नाही पोटवर हा तर तेवढं तो हातचं खायचं समाधानी तू करायची मला हा हो खरं खाऊ घालायची हम्म. आणि रस्सा असं बारी बनवायची प्यायला लावायची हा तुम्ही जर मा काली जोडी ना हा. तुमची किती ठेपते तुम्ही हा, मग ठेवी द्या ना मग तुम्हाला गाद्या बिद्या सेपरेट रूम तुम्हाला हा हा? मग आम्ही कुठं काय म्हणतोय आणि मग मला का जर मुक्काम राहायची बाई आली मग राहा ना तुम्ही ते वर वर जा ना घरी मसे माडीवर झोपायला तुम्ही म्हणजे मी आता वर जाऊ का आणि मग एकटा म्हणजे एकटा म्हणजे तुम्हाला कोण मग खात आता साडू नाही ना घरी हा साडू नाही ना घरी नाही मग आता आपण आहे ना काय दोघा म्हणजे मग आपण नाही झोपले चालायचं काय दाजी तुम्ही चेष्टा करत्या नेऊन जाईल म्हणजे काही चेष्टा करत्या का? म्हणजे? हा तुमची ती सवय गेलीच का आम्ही हा अवतारा लागण्याच्या आधी मी लहान होते म्हणून ताईच्या तुमच्या मध्ये झोपायचे आता मी काय लहान राहिले काय हा ना? काय बोला त्या दाजी तुम्ही आता मला लग्न झालं मला 2 पोरं झाले काय तुम्हाला तर ना अक्कलच नाही याच्यामुळे ना याच्यामुळे ताईचं तुमचं पटत नाही सारखी दोघांचे भांडणं होत राहत्या आणि ती झाली अशी पार हा ना? हा काही घालत्या का नाही तिला खाऊ पिऊ तिला गंज रोज चालू बाई सुटायचे लाडू काजू बदाम हा तरी ती सुधरत नाही ती जळ वाद खरं नाही बाई हा अगं पोरं कुठे गेली तुमची पोरं गेले माय खेळायला खेळायला हा त्याला आज सुट्टी आहे ना म्हणून घरात दिसताना मी म्हणतो कुठे गेले हा, नाही. काय मायले पाहायला खेळायला खाली बसता हा बस कुठं येणच बसता खाली हा बसा बस बसा अरे बरं मी काय आणतो हा बरं चाल ना जेव करू चाल ना काय अगं जेवण करून घेऊ मा साडू येईल ना तोवर आवरून जाईल काय आवडून जाईल जेवण जेवण करू ना मग आता हे बाय तुमच्यासाठीच मी त्याला 1 किलो मटण आणायला सांगितलं हा त्यांना म्हणले मी 1 किलो मटण घेऊन या म्हणले माझ्या दाजीला आहे ना लय ते खरं खायासाठीच येऊ राहिले म्हणले हा मेवणे बाई हा तुमची तब्येत आता लय भारी झाली हो हा ना साडा काही लावले काय तुम्हाला काय हा लावले का म्हणजे मग काय तुम्हाला खाणं पिणं लावले काय भाऊ वेगळं हा वेगळं काय खाते मी मग याच आपलं मिरची भाकर वांगे बटाटे कुबू फुलवर टमाटे दुसरं काय लावणार आहे हा ना? एवढं आहे बाई त्यांना माहिती आहे ना मला 8 दिवसाला मटण लागत आहे चिकन लागत आहे ती तेवढं आणून देते फक्त हा ना? हा मनील देते का आणून तुम्ही मा ते खात नाही ना येडं जावान नाही का नाही वा हा. मला तिच्या हातचं आवडत नाही ते खात नाही आणि ते बनते नाही व्यवस्थित तुम्हाला सांग ते लग्नाच्या आधी तिला चांगली होती पण दाजी तुम्ही ना तिला आहे ना करू जाम केले पा काम आता बरं कोण करेल मग हा कोण करेल सांग त्या बाय कोणाला मनीचा हा मटण खाऊन निघायचंय दाजी हा बोला तुमच्याकडे एवढे पैसे फोन तर बदलून टाकायचा ना
अहो फोनला काय करते बदलून हा फोन माझा हो, दाजी. हा कोणाचा फोन होता? अगं तो बहिणीच होता हा का? मनीचा. काय म्हणतो ती म्हणे? ती म्हणा कुठं आहे काय म्हणजे तुम्ही तिला विचारून नाही आले का? नाही नाही काय दाजी तुम्ही विचारून तर याच ना तिला तिला. आता सांगितलं ना फोन काय करून काय कमी सांगितलं? 3:30 तो बहिणीकडे हा का? हा 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 बरं म्हण मग लवकर या म्हणा. हा मग आहे ना आता जेवण करा आणि जा मग निघून लवकर. अगं मी नाही जात राहू द्या तुला कोण जोडी इकडे साडू कवा येतो कवा नाही कोणाला? तुला. नाही नाही मला कोण नाही खात. अरे मी राहतो आजचे दिवस मी तिला फोन करून सांगतो काय? का शांतीला कोणी जोडी नाही थांबत आजचे दिवस नाही नाही नका घरी पोर आहे तुम्ही जा. जेव्हा लगेच फोन लावतो तिला म्हणजे हा. बाई मी ना तो बहिणी फोन लावतो. हा हॅलो हा मी थांबतो बरं का आजचे दिवस तिलाही जोडी नाही कोणी. हा हा सकाळी हा तो आहे नाही ना ते कोणाच्या लग्नाला गेले संध्याकाळचे ते रात्री पारी 1-2 वाजतील ते म्हणा. आणा इकडे मी हे बोलते. गप्पे सांगितलं ना आता. मी सांगते ना. नाही नाही हा? शांत सांगितलं. हा मी थांबत तिला जोडी नाही कोणी. अहो मी बोलते ना ताई संग. काय बोलू आता तिला सांगते ना मी दाजीला जेवण करून काढून देते. अगं नाही तू सांग नको काही. नको का? नाही नाही हा मी थांबतो बरं का. हा सांगितलं फोन करू. अहो दाजी पोरं घरी एकटे ती एकटी तुम्ही निघून जा. काला मला कोण खात इड? मग तुला एकटी इडा हा मी आहे म्हणा. आणि मग हे बघ तू लहानले पोर आहे हा बरोबर हा आणि तो नवरा कवा येतो कवा नाही बरोबर. हा तर मग मी काय म्हणतो मग आता येतात थांबतो मी. नाही मला त्यांनी सांगितले का मी येईल 4-5 वाजेपर्यंत. कधी रात्रीच्या ना पहाटे ना. टाइम झाला ना तर ते येतीलच पण संध्याकाळी. अगं जर ते आले ना हा तर मी मावाला उरकून टप्पी निघून जाईल काय उरकून? जेवण खावा ना ते. हा 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 बर चालेल चालेल. आला तो नवरा तर मग जाईल निघून मी. हा नाही पण मामत होतं तुम्ही आताच खाऊन घेतला असतं. नाही आता नको आणि काय. निघून गेले असते म्हणजे कसं ताईला बी बरं वाटत. नाही नाही आता काय करू हा. आता रानात जाऊ काय तवाला काम असेल ना ते करू लागत तुला थोडंफार. हा आणि येरेल पाणी किती ते पाहतो. हा संध्याकाळी आलं की गरम गरम खाऊन घेऊ आपलं आवरून काय तो नवरा येईपर्यंत. काय आवरून घेऊ? अगं जेवण खावं हा जेवण खा. ते मागच्या वेळेस झालं मी खाल्ल्या रानात घर केलं तर हा तेव्हा त्या रानात शेप करेल होती आणि आता काय करे खाल्ल्या रानात. आता काय नाही रताळ आहे आता. आता रताळ लावले हा तुमच्या वावरात काय? आता आमच्या याच्यात काही नाही आता आम्ही काय केलं माहिती का आलं लावले हा आणि काही बटाटे लावले हा का? आणि काही सगमल. सगमल. हा ते लाल सगमल नाही का हा हा त्यानं रक्त वाढ होती तयार आजार माणसं चांगलं राहतं. नाही नाही आमच्या वावरात आहे ना शक्यतो आम्ही ना हा तुमची हलकी जमीन आहे का. शेपू या असं मुळे बिळे येत राहते आमच्या शक्यतो. हा हलक्या जमिनीची पिकं चांगले येतात. बाकीच्या याला आहे ना लय मेहनत लागते अहो. समजा टमाटे करायचे हा लय माणूस गोड त्याला लागत कुडान तोडान बांधान मार्केटला न्यान किती त्याचं हे राहतं फवारा. लय जटे हा, तसं याचं काही नाही. लावून द्यायचं फक्त हा लावलं का ते टरार उतरत हा उतरलं का फक्त उपटायचं हा लगेच मार्केटला न्यायचं. लगेच मार्केटला न्यायचं बरोबर असं. मुळे चांगले लंगर होत असतील. हा मुळे हा मुळे रताळ चांगले लंगर होत असतील. मागच्या वर्षी आम्हाला ना नुसते मुळ्यांचेच 1.5 लाख रुपये झाले होते. हो का हा आणि रताळ्यांचे तुम्हाला सांगते 2.5 लाख रुपये. जाऊ दे पण साडू मावाला काम असले कष्टाचं. बाई रताळ्यामुळे उपटायला मला 1 नंबर. मानावर आहे ना दिवस आणि रात्र कष्ट करीतोय. नाही रे पण ते पीक लावल्यावर उपटायचं काम तोच करीत असेल. हा हा ते तुम्हाला सांगते दिवसभर ते मळ्यातच राहते. ते उपटायला तू धुवायला असेल ना काय ते मुळे ते. हा धुवायला काय ना आळाव आणून टाकीत. हा पण तू धुवायचं काम करते ना हा पुसून कोरडे करून व्यवस्थित चकाचक. हा आमचे लय माल निघत आहे. चांगलं आहे तुमचं. कष्ट करतोय ना आम्ही तेवढे. बरं मी काय म्हणतोय आता चालतंय मला आहे ना टाइम न करू मी थांबलेच आहे ना आता. हा. मग चल राहणार या बा दाजी तुम्हाला काय सांगते तुम्ही ना निघून जात आई घरी एकटी आहे बरं का? अरे माय पोरं मोठ्याले तुला माहिती ना. हा मोठाले आहे पण मग कसं आहे माहिती आहे का? मा वस्ती व्हायची कोणी ताकद सुद्धा नाही. हा हा, तुमच्या बांगल्याला चारी बाजूनी ये. आणि मग आणि परत कोताडे कसे मावाले हा, तुमचे 2 कुत्रे एवढं देते नाही कोणाला एंट्री. माणसाला लगेच धरी. हा. ते आहे बाई. मग तसं तो येड पाहिजे सगळं मोकळे तावाला. काय? याला ऐक काही हा मा सगळा मोकळाच पसार राहतोय तुम्हाला सांगते हे जनावर शेतीचं म्हणल्यावर तुम्हाला आणि मग माहिती काय आहे. बरं म्हणून म्हणलं तो नवरा कवा येऊ तोपर्यंत थांबा तुम्ही. मग आता काय करू सांग. बरं चला तवर आलं तर पहा नाही तर मग कसं आहे जा निघून तुम्हाला आहे ना जेवायला देते आता. जेवायला नाही आता आधी राहणार तू जाऊन येऊ हा आणि नंतर जेवण करू.
असं करते हा का? चल घर का दोन्ही वर आणा तू बर बर हा, बरं. ते. हा बरं त्या जावायला दाखव मला चाल ना काय तवाली शेती कशी काय काय पिकं करेल आहे. आता तुम्ही दरवेळेस आले का माझी शेती पाहत राहते दरवेळेस तुम्हाला दाखवित राहते का नाही अहो मग आता पाहुणे मला झालं काय नाही ते पाहायला शेतीवाडीच ना आता प्रत्येक टायमाला काय पाहायचं त्याच्यात मग आता काय काय पिकं आहे कशी आहे मला पाहू दे ना हा एकदा दाखवलं आता दरवर्षी तुम्ही येतेच पाहायला ते आता काही मी काय आता कोण आहे मेवणच आहे ना पाणी घे सांग तर हा घेते मला नाही ताण लागत हा ना हा